नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आवडते आपल्या एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पोलीस भरती 2024 या परीक्षेसाठी पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करायचं आहे, का तर मित्रांनो अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली? राष्ट्रीय सभेची स्थापना। ऑप्शन क्रमांक 4, महात्मा गांधी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे। घेऊया पुढचा प्रश्न। जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली? कोणती चळवळ? एक गाव एक पाणवठा। तर ऑप्शन क्रमांक 3, सेनापती बापट यांनी जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली। प्रश्न तिसरा पाहूया। द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी। तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 1761 या वर्षी पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे। पाहूया पुढचा प्रश्न। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते? ऑप्शन क्रमांक 4, जिनिव्हा या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक घेतली जाते। पाहूया पुढचा प्रश्न। वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर अलीकडेच सुरू झाली? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, मुंबई नागपूर या महामार्गावर वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात अलीकडेच सुरू झाली। पाहूया पुढचा प्रश्न। एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी। ऑप्शन क्रमांक 2, भारतीय विमान प्राधिकरण यांच्याकडे एअर इंडिया या कंपनीची मालकी सध्या आहे। पाहूया पुढचा प्रश्न। भारतीय दंडसंहिता इंडियन पेनल कोड कोणत्या वर्षापासून अंमलात आले? ऑप्शन क्रमांक 1, 1862 या वर्षापासून भारतीय दंडसंहिता इंडियन पेनल कोड अंमलात आले। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी। ऑप्शन क्रमांक 3, अतिरिक्त पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी असतात। पाहूया पुढचा प्रश्न। भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी अन्वये नमूद करण्यात आले आहेत? ऑप्शन क्रमांक 1, कलम 51A या तरतुदी अन्वये भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक। ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे। पाहूया पुढचा प्रश्न। लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात? मित्रांनो, लोकहितवादी असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे संबोधले जाते। पाहूया पुढचा प्रश्न। सन 2021 सालच्या महाराष्ट्र भूषण सन्मानाने खालीलपैकी कोणास गौरवण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1, आशा भोसले यांना सन 2021 सालच्या महाराष्ट्र भूषण सन्मानाने गौरवण्यात आले। घेऊया पुढचा प्रश्न।
पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमधील पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. पाहूया पुढचा प्रश्न. इंटरनेटशी संबंधित HTTP या संज्ञेचे दीर्घरूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असे इंटरनेटशी संबंधित HTTP या संज्ञेचे दीर्घरूप आहे. पाहूया पुढचा प्रश्न. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे? मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 11 एवढी तालुक्यांची संख्या सोलापूर जिल्ह्यामधील आहे. पाहूया पुढचा प्रश्न. नाबाम रबिया हे प्रकरण कोणत्या राज्यातील राजकीय पेच प्रसंगाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या राज्याशी नाबाम रबिया हे प्रकरण संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा. ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हा जिल्हा महाराष्ट्रातील सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय. ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. पाहूया पुढचा प्रश्न. नाथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नाथुला खिंड. ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नाथुला खिंड आपल्याला पाहावयास मिळते. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.